नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे दत्तस्तव स्तोत्रातील पुढील शेवटचे श्लोक आज प्रसारित होत आहे. यच्छिष्य स्मरणात् सद्यो गतनष्टादिलभ्यते एषः सर्वतस्त्रातां दत्तात्रेयं नमामिदम्. यच्छिष्य स्मरणात, ज्यांच्या शिष्याचं स्मरण केल्यामुळे गत नष्ट प्राप्त होतं. मग कोणाचा शिष्य आहे? दत्तात्रेयांचा. कोण आहे? तर कार्तवीर्य अर्जुन. कार्तवीर्यार्जुन नाम राजा बाहू सहस्रवाम यस्य स्मरण मात्रेण गतम नष्टम च लभ्यते असा श्लोक आहे. कार्तवीर्य अर्जुनाला दत्तात्रयांकडून वरदान मिळालेलं होतं की जो कोणी हा मंत्र म्हणून हरवलेली वस्तू शोधेल त्याला ती वस्तू निश्चित सापडेल. आणि अजूनही अनेक लोकांना या मंत्राची प्रचिती येते. तर हा एवढा मोठा शिष्य कोणाचा शिष्य आहे? दत्तात्रयांचा. तसंच सर्वांचा त्राता आहे दत्तात्रेय. अशा दत्तात्रयांना मी नमस्कार करतो. जय लाभ यशः काम दातुर्दत्तस्य यस्तवं भोग मोक्ष प्रदस्येमं पठेत दत्तप्रियो भवेत्. हे पठण केल्यानंतर काय होतं? हे स्तोत्र पठण केल्यानंतर काय लाभ होतो याची फलश्रुती सांगितलेली. जय मिळतो, लाभ मिळतो, यश मिळतं. नंतर आपल्या सर्व कामदा आहेत त्या पूर्ण होतात, भोग भोगता येतात, मोक्षसुद्धा मिळवता येतो. जो कोणी हे वाचेल, रोज पाठांतर करील, वाचेल, श्रद्धेने वाचेल हे दत्त स्तव स्तोत्र, तो दत्ताला प्रिय होईल, दत्तप्रिय होईल. इति श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितम दत्तस्तव स्तोत्रम संपूर्ण. अशा प्रकारे वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेलं हे 9 श्लोकांचं दत्तस्तव स्तोत्र आज पूर्ण झालेलं आहे. भक्तांनो, साधकांनो, माझ्या अल्पमतीप्रमाणे या दत्तजयंतीच्या सप्ताहाच्या निमित्ताने मी या श्लोकाचा अर्थ आणि गुरुचरित्रातील अध्यायाची गोष्ट आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. यात जर काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने आपण मला क्षमा करावी. दत्तगुरूंची कृपा सर्वांना अखंड राहू दे अशी प्रार्थना करून मी ह्या मालिकेला पूर्णविराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.